TV9 मराठी बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। मात्र त्याआधी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। संतोष देशमुखांची हत्या केल्याची गुन्ह्यानं आता पोलिसांसमोर कबुली दिली आहे। तर सुदर्शन गुले, जयराम चाटे आणि महेश केदारनं या संदर्भातली कबुली दिल्याचं कळतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुलेनं हा कबुली जबाब दिलाय। मीच अपहरण करून हत्या केली अशी पोलीस कोठडीमध्ये त्यानं कबुली दिली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? आरोपींकडून ही कबुली दिली गेल्याचं आता स्पष्ट होत आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी अपडेट आणि घडामोड म्हणावी लागेल। कारण पोलिसांकडून सीआयडी कडून या सगळ्या आरोपींचे जे जबाब घेण्यात आले होते ते कालच जबाब आरोपींच्या वकिलांना देण्यात आले होते आणि त्यानुसार बऱ्याच माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। त्यामध्ये या संपूर्ण हत्या प्रकरणाची कबुली सुदर्शन गुलेनं दिल्याची समोर आलेली आहे। त्यामध्ये सुदर्शन गुले यांनी आपणच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांचा खून केल्याचं सुद्धा कबूल केलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आवाजा कंपनीमध्ये जाऊन खंडणी मागणी, त्याचबरोबर अधिकाऱ्यांना फोनवरून धमकवणे किंवा त्या ठिकाणी गोंधळ घालून तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे याची सुद्धा कबुली जी आहे ती सुदर्शन गुलेने दिलेली आहे। त्याचबरोबर त्याचे जे इतर सहकारी आहेत जयराम चाटे, महेश केदार यांनी सुद्धा अशाच स्वरूपाची कबुली जी आहे ती पोलिसांकडे दिलेली आहे। आपण मारहाण करून खून केल्याची ही कबुली दिलेली आहे। त्यामुळे आरोपींनी स्वतःहूनच हे सगळे कबुली जबाब दिल्यामुळे या प्रकरणामध्ये खूप मोठी ही घडामोड म्हणावी लागेल, जेणेकरून आरोपींना शिक्षा होण्यासाठी हे जबाब अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि हे जबाब काल न्यायालयासमोर सुद्धा देण्यात आल्याचं सांगितलं गेलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे जबाब जे आहे ते आरोपींच्या वकिलांना सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या आरोपींनी जे संतोष गुले यांचा निर्घुणपणे खून केलं, संतोष देशमुख यांचा जो निर्घुणपणे खून केला होता, त्या प्रकरणामध्ये हे सगळे कबुली जबाब समोर आल्यामुळे आरोपींना आता शिक्षेच्या जवळ नेण्यास अवघड जाणार नाही असं सुद्धा मानलं जात आहे। आणि हा सगळा कबुली जबाब समोर आल्यामुळे न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा वकिलांकडून समाधान व्यक्त केलं अगदी दत्ता, यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराडनं काही कबुली दिली का? वाल्मिक कराडनं काय जबाब दिल्याची काही माहिती मिळते का आतापर्यंत? नक्कीच मोहिनी, वाल्मिक कराड याचा सुद्धा जबाब जो आहे तो पोलिसांनी घेतलेला आहे। मात्र वाल्मिक कराड याच्या जबाबामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत हे सध्या समोर आलेलं नाही। मात्र जसं या 3 आरोपींनी आपण निर्घुणपणे खून केल्याचं कबूल केलेलं आहे, त्याच स्वरूपाचा वाल्मिक कराड याचा सुद्धा जबाब असू शकतो। मात्र वाल्मिक कराड याच्या जबाबातली माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही। मात्र काल उज्ज्वल निकम हे न्यायालयामध्ये जे सांगत होते त्यानुसार संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गँगचा लीडर दत्ता, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख फोन लाईन वरून आता जोडले गेलेत। धनंजय जी, आपण पाहतोय